की अशा प्रकारची मुलं आंदोलनामध्ये भाडोत्रे होते आणि त्याला आंदोलनामध्ये पाठवलं होतं, काय सांगा? मुळात दुसऱ्याला भाडोत्री म्हणण्या अगोदर या ठिकाणी सर्व हिंदुस्थानाला माहिती आहे की शिवसेनेमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या आणि शरद पवार साहेबांच्या पेरोलवरती संजय राऊत आहेत आणि भाडोत्री म्हणून शिवसेनेत काम करत आहेत. संजय राऊतांनी सकाळी एक भूमिका जाहीर केली आणि मीडियासमोर सांगितलं की ती जी माणसं होती, जे मुस्लिमांनी आंदोलन केलं, ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माझा फोटो दाखवला, यांच्या समवेत असतात. ती जी काही लोकं आहेत ते मुस्लिम समाजात काम करणारी लोकं आहेत, मुस्लिम समाजाकरता काम करतात, ती सगळ्यांकडेच असतात. तुम्ही त्यांना जाऊन विचारा. ते उद्धव ठाकरेंकडे पण होती, त्यांच्याकडे पण जात असतात, संजय राऊतांकडे पण जात असतात. त्यांचे फोटो मी काही दाखवणार नाही. तुम्ही जर त्या लोकांना जाऊन भेटलात तर ते त्यांच्याबरोबरचे फोटो तुम्हाला दाखवतील. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. परंतु असा आरोप करून संजय राऊत काढता पाय काढतात, मूळ भूमिकेपासून दूर जात आहेत. त्या मुस्लिम आंदोलकांनी जो प्रश्न त्यांना विचारला होता की तुमची वक्फ बोर्डाच्या जो सुधारणा विधेयक आलेलं आहे त्या विषयावर तुमचं मत काय, आणि ज्यावेळी संसदेमध्ये हा विषय चर्चेला आला, ते जेव्हा विधेयक दुरुस्तीकरता संसदेमध्ये आणलं गेलं तेव्हा तुमचे खासदार होते कुठे? त्यावेळी तुमच्या खासदारांनी काय भूमिका जाहीर केली? वक्फ बोर्ड जो सुधारणा विधेयक आहे त्या संदर्भात तुमचं मत काय? तुम्ही आमच्या समाजाची मतं, आमच्या धर्मियांची मतं एक गठ्ठा पदरात पाडून घेतली आणि ज्यावेळी या विषयावर भूमिका मांडायचे त्यावेळी तुमच्या खासदारांनी सभागृहातनं पळ काढला. आपल्या पार्श्वभागाला पाय लावून ती लोकं पळाली. हे सत्य आहे का असत्य आहे यावर संजय राऊतांनी स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. ज्या समाजाची मतं तुम्ही एक गठ्ठा घेता आणि त्या समाजासंदर्भात ज्यावेळी संसदेत विधेयक येतं, दुरुस्ती विधेयक येतं, त्यावेळी सभागृहात असतानासुद्धा आपण नरोबा कुंजरावा ही भूमिका घेता आणि सभागृहातनं पाय काढून पळून जाता. याविषयी तुमचं मत काय? संजय राऊत ही माणसं कोणाची आहेत, यांची आहेत का त्यांची आहेत, ह्यांच्याबरोबर फोटो आहे हे महत्त्वाचं नाही आहे. त्यांची भूमिका, मातोश्री बाहेर केलेला आंदोलनाचा जो विषय, यावर तुमचं मत व्यक्त करा ना. आत्ताही तुमचं मत व्यक्त करा. वक्फ बोर्डाच्या जमिनी ताब्यात घ्याव्यात, वक्फ बोर्ड बरखास्त करावं. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ही भूमिका घेतली होती. तीच भूमिका आपण संसदेत का घेतली नाही हा प्रश्नचिन्ह तुमच्यासमोर आम्ही टाकलेला आहे. आजही या क्षणाला तुम्ही तुमचं मत व्यक्त करा ना. ती माणसं कोणाबरोबर आहेत, काय, तर ती समाजाची काम करणारी मंडळी आहेत. कोणाबरोबर असतील? आपल्याबरोबर असतील यापूर्वी कदाचित. त्या समाजाच्या लोकांना जाऊन विचारा तुम्ही कोणाबरोबर आहात. परंतु त्यांची भूमिका जी आहे, त्यांनी जो तुम्हाला जाब विचारला होता त्याविषयी तुमची भूमिका काय? त्या संसदेमध्ये मी स्वतः हजर होतो. अनिल देसाईसारखा त्यांचा पक्षाचा सचिव त्यावेळी ठिकाणी हजर होता, त्यांचे खासदार हजर होते. त्यावेळी जेव्हा हे संसदेत विधेयक आलं, जेव्हा बिल टाकण्यात आलं त्यावेळी सभागृहातनं यांचे खासदार पळून गेले. अक्षरशः माझ्या बाजूला बसले होते. अक्षरशः पळून गेले. का पळून गेले? ही डबल ढोलकी हा जो प्रकार आहे, जो दुतोंडी साप, दुतोंडी गांडूळ, यांना साप पण म्हणणं मला वाटतं कमी प्रतीचं आहे. यांना गांडूळ म्हटलं पाहिजे. गांडूळही शेतकऱ्यांचा मित्र असतो, गांडूळ पण म्हणायला नको. असा दुतोंडीपणाची भूमिका घेणारे यांचं त्या विधेयकासंदर्भात मत काय, त्यांच्या पक्षाची भूमिका काय, यांनी स्पष्ट करायला पाहिजे होतं. त्यावेळी सभागृहामध्ये यांच्यासोबतच्या महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी, प्रत्येक पक्षाने त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आणि यावेळी यांचे खासदार मूग गिळून गप्प बसले होते आणि सभागृहातनं, मी तो शब्द बोलण्यानं, पळून गेले होते.
संजय राऊतांनी याच्यावर तुमची भूमिका स्पष्ट करा ना पहिली. आणि आम्हाला काय सांगता हे याच्याबरोबर होते त्याच्याबरोबर होते, त्यांची भूमिका काय ते त्यांना उत्तर द्या ना, त्यांच्या विषयाला उत्तर द्या. सर, मनसे पक्षानंतर आता शिवसेना शिंदे गटाला पण सुपारीबाज असं त्यांनी म्हटलं. संजय राऊत चाकरी करतात शरद पवारांची, पण भाकरी खातात उद्धव ठाकरे यांची. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष ज्याप्रमाणे स्क्रिप्ट लिहून देतो त्या पद्धतीने ते सकाळी बोलत असतात. या शिवसेनेची हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारामध्ये पाठीत खंजीर खुपसण्याचं काम संजय राऊत यांनी केलेलं आहे. त्यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती नाही आहे. ते शरद पवारांसाठी काम करतात. त्यांच्या घरातला मुख्यमंत्री होण्याकरता किंवा स्वतःला मुख्यमंत्री होण्याकरता ते अशा पद्धतीने वक्तव्य करत असतात. त्या दिवशी दिल्ली दौऱ्यामध्ये मी आरोप केला, गुप्ता बंधू आणि त्यांची भेट झाली. संजय राऊतांच्या घरी जो गुप्ता बंधू इंटरनॅशनल रॅकेटमध्ये अडकलेले आहेत, अशा माणसाची भेट का झाली, त्यांनी अजूनही त्यावर स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे. भेट झाली किंवा नाही झाली, व भेट झाली तर कशा कारणास्तव झाली, अशा गडबड घोटाळ्यातल्या माणसाशी केवळ उद्धव ठाकरे यांना बदनाम करणं, निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीने त्यांना बदनाम करणं, जेणेकरून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून उद्धव ठाकरे यांचं नाव बाजूला होईल आणि आपल्या मालकाशी, त्यामुळे ते प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवारांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा संपूर्ण कुभांड त्यांनी रचलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.